आत्ताचा जो सेशन आहे आपला तो मानसशास्त्र या. आता तुम्ही पहिल्यांदा राम सरांनी जसं सांगितलं की सिलेबस मध्ये काय काय आहे, हं? की कुठले सब्जेक्ट आहेत आणि त्यामध्येच मानसशास्त्र हा सब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचंय हे थोडक्यात आपण आज बघणार आहोत. मी एक स्क्रीन शेअर करते तुम्हाला पहिल्यांदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिलेबस कसा असेल, काय काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहा. हे येतंय का सगळ्यांना? दिसत असेल. येस 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 येस. चला सर्वांनी हो त्याला हो, स्क्रीनवर एकच मिनिट. आपल्या हे करू शकता, झूम करू शकता सर्वजण. सर्वांना सांगतो, विनंती करतो की त्याला तुम्ही झूम करा. छान दिसते, हा छान दिसते, एकदम प्रॉपर छान हा, दिसते. झूम आता करा एकदा दिसत असेल सर्वजण. पहा. हो हो, तुम्ही म्हणजे असेच टाकू शकता, संदर्भात काही अडचण असेल, व्हॉइस क्लिअर. हा, बिलकुल बिलकुल. तर पहा की बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. तर याच्यामध्ये बघा काय आहे की या विषयाच्या अनुषंगाने विचारात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या संदर्भात व 11 ते 14 म्हणजे वयोगट कोणता आहे याच्यामध्ये की 11 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भात असणार आहेत. म्हणजे जो सिलेबस मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की जे काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये, टीईटीची जी एक्झाम आहे तुमची, तर त्याच्यामध्ये 11 ते 14 हे वयोगट असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत काय आहे की विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भात असणार आहेत. आता शिक्षक म्हणल्यावर तर अ, अध्ययन करणार, हं? विद्यार्थी आणि शिक्षक अध्यापन करणार. तर या संदर्भात हे प्रश्न असणार आहेत. तर याचबरोबर विशेष गरजा असणारी जी काही बालकं आहेत पहा, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे. तसेच विषयांच्या अध्यापन पद्धती, आता विविध विषय असतात पहा, की चर्चात असेल, कथन पद्धती, म्हणजे जे काही अध्यापन करता तुम्ही, तर त्या संदर्भात इथे सिलेबस असणार आहे तुम्हाला. तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एक तुम्हाला जे गाईडलाईन मिळेल हा बघितल्यानंतर सिलेबस म्हणून तो तुमच्या समोर जो काही दिलेला आहे, तर मूल्यमापन पद्धती यावर देखील प्रश्नांचा समावेश असणार आहे. आणि त्याच्यानंतर पहा महत्वाचं जे काही आहे ते, की याच्यामध्ये दिलेलं खालच्या साईडला, की या विषयास प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम 11 ते 14 या वयोगटाशी संबंधित बीएड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम जो काही आहे, तर तो देखील आपण पाहूया की काय काय आहे सिलेबस तुम्हाला या पाठ्यक्रमामध्ये, म्हणजे बीएडचा आणि डीएडचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्या संदर्भात देखील आपण इथे बघणार आहोत. पहा, हा दिलेला सिलेबस आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघूया. वन मिनिट. हे लक्षात आलं असेल सगळ्यांना की याच्यामध्ये आता नेक्स्ट तुम्हाला मी शेअर करते पहा. एकच मिनिट.
याच्यामध्ये जे काही फडके पब्लिकेशन आहे त्याच्या संदर्भात एक सिलेबस आहे, तो पण मी तुम्हाला शेअर करते आता, की काय असणार आहे तो सिलेबस. ठीक आहे, 1 मिनिट हा. बरं ठीक आहे, तो एकच मिनिट हा, थोडासा प्रॉब्लेम येतोय शेअर करण्यामध्ये. आता होईल हा, एकच मिनिट. करू शकतात म्हणजे काय जो प्रॉब्लेम आहे तो. आता हे पहा, तुमच्या समोर सिलेबस आहे पहा, की पहिल्यांदा जो काही आहे जे फर्स्ट लेसन आहे तर ते अध्यापनाचे मानसशास्त्र. स्क्रीन दिसत आहे, विजिबल आहे सगळ्यांना? आता येतोय आवाज? हे पहा, त्यामध्ये त्यामध्ये मानसाचे आपण मानसशास्त्राचा संबंध पाहणार आहोत, की विद्यार्थ्यांना, शिक्षकांना गरज का आहे, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची किंवा अध्ययनाची गरज काय आहे, या संदर्भात येथील डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. त्याच पद्धतीने पहा, वर्तन, अभ्यासाच्या पद्धती. आता कसं आहे की मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजेच काय, की वर्तनाचा अभ्यास. हो ना, त्याची डिटेल मध्ये आपण डेफिनेशन नंतर पाहणार आहोत. परंतु एक ढोबळ मानाने आहे की वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. हॅलो हॅलो हॅलो, राम ते ऑटोमॅटिकली बाहेर गेले ते. आवाज येतोय का आता माझा? थोडासा नेटचा इश्यू त्याच्यामुळे बाहेर. आता दिसत असेल ना? ओके, ठीक आहे. तर आता याच्यानंतर पहा, की नेक्स्ट आहे की अभ्यासाच्या पद्धती आहेत. ठीक आहे, आता निरीक्षण पद्धती. आता त्याच्यानंतर आत्मनिरीक्षण. याच्यामध्ये तुम्हाला काय आहे की फायदे असेल, तोटे असतील. ठीक आहे. परत बाह्य निरीक्षण, याच्यामध्ये देखील अडचणी,
पद्धतीच्या मर्यादा, त्याच्यानंतर मेथड दिली बघा, प्रायोगिक पद्धती, आता प्रायोगिक वैशिष्ट्ये, मर्यादा, सर्वेक्षण पद्धती, या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की कुठल्या पद्धतीमधून कसा अभ्यास केला जातो, हो की नाही. या म्हणजे निरीक्षण पद्धती असेल किंवा सर्वेक्षण असेल, जीवन वृत्तांत असेल, आणि त्याचे काय फायदे आहेत, काय त्याच्या मर्यादा आहेत, यांचा देखील आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, हे झालं फर्स्ट, म्हणजे अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप आणि चर्चा. आता त्याच्यानंतर सेकंड जो लेसन आहे पहा, तर त्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला की अध्ययन प्रक्रिया आणि स्वरूप व उपपत्ती. आलं लक्षात? बरं, ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण सिलेबस समजून घेऊ, त्याच्यानंतर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते नंतर सांगा. फक्त आवाज येतोय का नाही हे लक्षात आलं ना, तर म्हणजे कळेल व्यवस्थित. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा की अध्ययन प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती, म्हणजे थेरी फार महत्वाच्या आहेत याच्यामध्ये, आणि एक एक थेऱ्या आपण घेणार आहोत. तर आता बघा, जो लेसन आहे की अध्ययन प्रक्रिया आहे, की अध्ययन प्रक्रिया कशी चालते, त्याचं स्वरूप कसं आहे, व्याप्ती कशी आहे त्याची, आणि शिक्षण अध्ययनातील फरक. ठीक आहे, म्हणजे शिक्षण आणि अध्ययनामधला फरक, अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर अध्ययन प्रगतीचे मापन, अध्ययन वक्र, पठारावस्था आहे, ती पठारावस्था का निर्माण होते, हा, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर या संदर्भात देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पहा अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्व, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, त्याचप्रमाणे पहा अध्ययन उपपत्ती, जे काही दिलेली आहे पहा, ही अध्ययन उपपत्ती आहे बघा. आता ह्याची देखील तुम्हाला वैशिष्ट्ये आणि महत्व बघायचं आहे. म्हणजे काय आहे की उपपत्त्या दिलेल्या आहेत, थेरी दिलेल्या आहेत, आणि त्याचा तुमच्या शिक्षणामध्ये मुलांसाठी काय त्याचा फायदा होतोय शिक्षणामध्ये, याच्या संदर्भात काही अध्ययनाच्या संदर्भात उपपत्त्या आहेत, थेरीज. तर ते पहा कुठले आहेत थेरी, तर थॉर्नडाईक असेल, पॅवलॉव असेल, त्यानंतर त्यानंतर पुढे पहा स्किनर असतील. तर या संदर्भामध्ये उपपत्त्या आहेत. मग त्यांचे अध्ययन विषयक नियम, पॅवलॉव असतील, पॅवलॉव यांनी कुठली उपपत्ती मांडली आहे, त्यांनी कशावर आणि त्याचा नंतर शिक्षणावर काय परिणाम होतोय, मुलांसाठी काय उपयोग होतोय, या संदर्भात देखील अभ्यास करायचा. त्याचप्रमाणे स्किनर पण आहे पहा. तर कशावर प्रयोग केलेला आहे, स्किनरनी असेल किंवा पॅवलॉवनी असेल, पॅवलॉवनी जसा कुत्र्यावर प्रयोग केला आहे, स्किनरनी स्किनर बॉक्स घेतलेला आहे, उंदीर आणि कबूतर यावर प्रयोग केलेला आहे, त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पहा की ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आहे, समष्टीवादी आहे, तर या संदर्भात देखील आपल्याला अभ्यास करायचा असेल. कर्ट लेविन आहे, आसुबेल आहेत, ब्रुनर आहेत, या उपपत्त्या आहेत, थेरीज आहेत, तर त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. आता त्याच्यानंतर थर्ड जो आहे पहा की अध्ययनावर परिणाम करणारे, आवाज क्लिअर येत नाहीये का? हॅलो. येतोय 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 येतोय. बरं, ठीक आहे, ठीक आहे, मला तर चालेल. हा, आता अध्ययनावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत पहा, तर त्याच्या संदर्भात देखील अभ्यास आहे की अनुवंश असतील, किंवा परिसर असेल, तर याचा तुमच्या अध्ययनावर किंवा अध्यापनावर काय परिणाम होतो, याच्या संदर्भात देखील आपल्याला अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर पहा संवेदना, अवबोध, संवेदना कशाला म्हणतात, कशी होते, अवबोध म्हणजे काय, त्याचे दोष, आकृती, पार्श्वभूमी, हो की नाही, याच्या संदर्भात देखील सिलेबस आहे. त्याच्यानंतर पहा इथे दिसत असेल तुम्हाला, लक्षात येत असेल की प्रतिमांचे प्रकार असतील, कल्पना आहे, त्याच्यानंतर स्मरण, स्मरण आहे, विस्मरण आहे, की स्मरण किती मिनिटं होतं, विस्मरण कसं होतं. त्याच्यानंतर या संदर्भात देखील काही
सांगितलेला आहे की संदर्भात देखील अभ्यास आहे. त्याच्यानंतर त्याचे देखील प्रकार आहेत. परत अवधान आणि अभिरुची. ठीक आहे. अटेन्शन असेल किंवा इंटरेस्ट असेल या संदर्भात ते आहे. मुलांना कशा प्रकारे तुम्ही त्यांचं अटेन्शन, फोकस, अवधान किंवा अभिरुची त्यांना शिक्षणामध्ये कशी तुम्ही अभिरुची निर्माण करू शकताल त्याच्या संदर्भात इथे सांगितलेलं आहे पहा. त्याच्यानंतर पहा प्रेरणेचे काही प्रकार आहेत. प्रेरणा ही किती महत्वाची आहे आपल्याला. पण प्रेरणा नसेल तर अभ्यास करण्यासाठी फार गरजेचं आहे. हो की नाही? आणि ती नसेल तर मग काय परिणाम होतात. मग ती प्रेरणा जागृत करण्यासाठी काय करावं लागेल? मग प्रेरणेचे काही प्रकार आहेत, त्याचे शैक्षणिक महत्त्व आहे. या संदर्भात देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर बघा महत्वाचा आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता याच्यामध्ये देखील काही कसोट्या दिलेल्या आहेत. व्यक्तिगत असतील किंवा सामूहिक स्वरूपाच्या असतील. तर त्या कसोट्यावरून की मुलांची बुद्धिमत्ता किती आहे, IQ टेस्ट आपण त्याला म्हणू, तर त्याच्या संदर्भात देखील इथे तुम्हाला सिलेबस आहे. त्याच्यानंतर पहा उपपत्ती आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भात. आणि परत आहे की व्यक्तिगत क्षमता आणि भावनिक बुद्धिमत्तेचा विकास याच्यावरून करू शकतो. त्यानंतर पहा अध्ययनाचे संक्रमण. आता अध्ययनाचे संक्रमण होत असताना काय आहे पहा त्याचे स्वरूप. म्हणजे अध्ययन, लर्निंग ट्रान्सफर असं देखील त्याला आपण म्हणू. अध्ययनाचे संक्रमण करण्यासाठी काय उपयोगात. तर त्याच्यासाठी देखील विविध अशा उपपत्त्या दिलेल्या आहेत. यामध्ये प्रकार आहेत. धन असेल, ऋण असेल, संक्रमण. या संदर्भात आपण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पहा की सामान्यीकरणाची उपपत्ती असेल, बॅगले यांची थेअरी असेल आणि परत महत्वाचं आहे की त्यांचं शैक्षणिक महत्व काय आहे. म्हणजे हे जो काही सिलेबस आहे तो मुलांना कशा पद्धतीने उपयोगात येतोय. हे पहा क्वेश्चन असे असणार आहे तुम्हाला की एखादी थेअरी आहे, त्या थेअरीवरून मुलांनी काय इम्प्लिमेंट केलंय त्याच्यामध्ये, असे पण क्वेश्चन तुम्हाला म्हणजे येऊ शकतात. ठीक आहे. परत अध्ययन व बालकांचा विकास आहे पहा. आता याच्यामध्ये महत्वाचं आहे की तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 11 वर्ष पर्यंत जो काही आहे मुलं असतात, तर त्याच्या संदर्भात जे काही अध्ययन होतं किंवा वाढ आणि विकास होतो, कशा पद्धतीने होतो जन्मापासून तर ते प्रौढापर्यंत कसा विकास होतो, तर या संदर्भात देखील इथे आहे पहा. तर याच्यामध्ये बघा बालकांचा विकास, विकास अवस्था सांगितलेल्या आहेत त्यांच्या. पहा जन्मपूर्व अवस्था असेल किंवा नंतरची असेल, शैशवावस्था असेल, बाल्यावस्था, कुमारावस्था आणि याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, कुठले भावनिक मानसिक कौशल्य ते आत्मसात करतात, तर याविषयी देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. त्याच्यानंतर पहा कुमारावस्था आहे. कुमारावस्था याच्या संदर्भात देखील अभ्यास दिलेला आहे की त्यांचा ह्याच्यावर काय परिणाम होतो आणि आपण कशा पद्धतीने त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. कुमारावस्था, वादळाची अवस्था असते, याच्या संदर्भात एक महत्वाचा टॉपिक आहे आणि क्वेश्चन त्याच्यावर असतात पहा. या वाढीवर म्हणजे जे काही वय सांगितले आहेत की नाही, वयोगट म्हणजे शैशवावस्थेपासून ते कुमारावस्था, ती म्हणजे त्यांचे स्टेजेस सांगितले आहे. वय वर्ष कुठपासून कुठपर्यंत हे शैशवावस्थेत किंवा बाल्यावस्था आहे किंवा कुमारावस्थेचं वय. तर या संदर्भात देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. त्याच्यानंतर आहे पहा अध्यापन प्रक्रिया. आता अध्यापन प्रक्रियेमध्ये देखील आहे पहा की काय सांगितलेलं आहे की प्रेरक आहे, पोषक आहे, अध्यापन कला आहे की शास्त्र आहे, हो ना, ते देखील आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील आंतरक्रिया देखील आपल्याला बघायची आहे. कारण दोघांमधील जे काही कम्युनिकेशन आहे, जे आपण शिकवतो म्हणजे शिक्षकांनी शिकवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे आणि ऐकल्यानंतर त्यांना जे काही समजतं तर त्याचं जे काही रिॲक्शन आहे तर ते देखील महत्वाचं आहे. म्हणजे कम्युनिकेशन दोघांमधलं जे शिक्षकांनी शिकवलंय ते विद्यार्थ्यांना कितपत कळलंय, या संदर्भात देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे पहा. परत आहे अध्यापन पद्धती आहेत. अध्यापन पद्धतीचे प्रकार, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहे. कथन असेल,
किंवा व्याख्यान पद्धती, कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, चर्चात्मक असेल तर त्याच्या संदर्भात देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे पहा. पुढे दिलेले आहे पहा, किंवा स्वयंअध्यापन पद्धती, आपण मुलांना कशा पद्धतीने अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत, कुठली साधनं आहेत, तर याच्या आणि त्याचा विकासावर कसा परिणाम होणार आहे हे देखील महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने अध्ययनाच्या प्रतिमांचं वर्गीकरण हे देखील आपण इथं बघणार आहोत. आणि लास्ट मध्ये आहे अध्यापकाचं व्यक्तिमत्व. आता व्यक्तिमत्वामध्ये बघा की शिक्षकाची भूमिका ही महत्वाची असते याच्यामध्ये, की एक रोल मॉडेल म्हणून विद्यार्थी शिक्षकाकडे बघत असतात. तर याच्यामध्ये पहा की व्यक्तिमत्वाची लक्षणे कोणती आहेत शिक्षकांच्या, त्याच्यानंतर विचार कसे आहेत, त्याचे म्हणजे अध्यापनावर होणारा परिणाम, त्याची शैली कशी आहे, अध्यापन जे काही शिकवणार आहे, किंवा एखादा शिक्षक शिकवतो ते मुलांना कळतंय का नाही याकडे लक्ष नाहीये. अध्यापनाची एक शैली असते, त्याच्यानुसार जर शिकवलं तर मुलांचं अटेन्शन, फोकस म्हणा, हे लागत असतं. त्याच्यामुळे ही महत्वाचे आहेत पहा. त्यानंतर शिक्षकांचे आदर्श वर्तन, सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर महत्वाचं जे काही आहे ते मानसिक आरोग्य, म्हणजे मानसिक आणि शारीरिक देखील आरोग्य हे महत्वाचं आहे. आणि त्याद्वारेच काय होऊ शकेल, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तो ज्ञान देऊ शकेल. ह्याच्यासाठी एवढा जो काही सिलेबस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, कव्हर करायचा आहे. थोडा नेट इश्यू होता त्याच्यामुळे थोडस पहिल्यांदा प्रॉब्लेम आला, तर आपण एक एक लेसन याच्यानंतर घेऊया. ठीक आहे, लक्षात आला असेल सगळ्यांना जो काही सिलेबस आहे. ठीक आहे राम सर. ओके ओके ओके. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला पुन्हा मला वाटते उद्याच्याला मॅडम याच वेळेला तुमचं सेशन असेल ना? हो हो हो, ठीक आहे, चालेल ओके सर. ओके. मला एक तरी मेसेज टाकून ठेवा वेळेचा. हो हो, उद्याच्याला सेशन पण असेल. सर्वांनी पण ओके ओके. उद्या पण जॉईन व्हायचंय. ज्यांचं प्रवेश राहिला घ्यायचा त्यांनी प्रवेश लवकरात लवकर आजच्या बॅच साठी घ्या. बॅच नंबर 2 साठी. 12च्या नंतर ज्यांचे प्रवेश होतील त्यांचे बॅच नंबर 3 मध्ये ऍड केले जातील. कृपया याची नोंद घ्यावी, कारण की बॅच सेकंड ही 100 मुलांची करायची होती आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त मुलं झालेत ऑलरेडी. तर बॅच थर्ड मध्ये तुमचा प्रवेश होईल. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. तुम्हाला सर्वांचे माईक एका मिनिटासाठी फक्त चालू करून देतो. बाय सर, तुम्ही बोललेलं रेकॉर्डिंग टाका. बाय सर, बाय. माझ्याकडे रेंज नव्हती. गुड नाईट. हॅलो गुड हॅलो नाईट सर. गुड नाईट सर. मॅडम सर मॅडम माझी एक खूपच छान शंका होते. होती. तेवढ्या अडचणी नेहमीच असतात. सेशन खूपच छान होतं. आभारी, धन्यवाद. सर, मला एक विचारायचं होतं. राम सर, विचारा विचारत दिवसभर शाळा असते त्याच्यामुळे क्लासचा टायमिंग 9 ते जो काही असेल तोच राहू द्या. क्लासची वेळ बदलू नका सर. ती बदलणारच नाही. तुम्ही बदला म्हटलं तरी तुमची शाळा असते, आम्ही पण सगळेजण शाळेतच असतो, त्याच्यामुळे तो वेळ खूपच बदलणार छान, नाही. खूपच छान. आणि बरोबर बरोबर सर, बरोबर मॅडम. जर समजा एखादं सेशन मध्ये ठेवायचं असेल तर मग ते पण 5